महापालिका निवडणुकांसाठी प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे। आज सायंकाळी 5:30 वाजता प्रचार तोफा या थंडावतील। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी परवा मतदान होतंय, तर शुक्रवारी निकाल लागणार आहे। ही 3 दृश्य आहेत। आज प्रचार तोफा ज्या आहेत त्या थंडावतील। आज देवेंद्र फडणवीसांची पुण्यात सभा होणार आहे, तसं नागपुरात त्यांचा रोड शो देखील होणार आहे। एकनाथ शिंदे यांची आज मागाठाणे दहिसरमध्ये सभा आहे, तर अजित पवार यांचा आज ही पुण्यात रोड शो आहे। माझा आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरे एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे आदित्यला सांगतो मुद्द्याचं बोला। मला आव्हान देतात म्हणे आदित्यशी चर्चा करा। ठीक आहे, तुम्हाला पोराला प्रमोट करायचा आहे पण आदित्यशी चर्चा करा। अरे बाबा, आदित्यशी जर चर्चा करायची असेल तर आमची बाजूची उमेदवार शीतल गंभीर ती देखील याच्याकरता पुरेशी आहे। एकच विषय घेतात कुठे गेलो की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा। काय चाललंय हो? आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली। मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे। पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली। काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही। काही लोकांना फक्त निवडणूक आली की मराठी माणूस, मराठी माणसाची आठवण येते। एरवी ही मंडळी मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्यांना मराठीसाठी काही करावं असं वाटतही नाही, वाटलंही नाही। मी मागेही म्हणालो होतो, दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढा त्यांचा इंटरेस्ट आहे। त्यांच्या काळातलं एक तरी काम सांगा। उलट आधी जी कामं सुरू होती ते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, हे झाल्यानंतर, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला स्टे दिला, स्पीड ब्रेकर आणला, सगळं ठप्प केलं, मेट्रो 3चा प्रवास रोखला। पण आमचं सरकार आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवले, मेट्रोचं स्पीड ब्रेकर हटवलं, मेट्रो चालू झाली, कारशेड सुरू झाला, रस्त्याचं काम सुरू झालं, समृद्धीचं काम सुरू झालं, बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, सगळं सुरू झालं, अटल सेतूचं काम सुरू झालं। या लोकांनी काम रोखलं म्हणून 10,000 कोटींचा खर्च वाढला। माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोहोचलात, माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात। अरे शरम वाटली पाहिजे। मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी त्या बापाचा पोरगा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता, मी त्या बापाचा पोरगा ज्या बापानं इमर्जन्सी मध्ये 2 वर्ष जेलमध्ये काढले। तुमचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गातनं पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल। आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल। तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं, तुम्ही जर गुंतवणूक नाकारली तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे, आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल। तुमचं बरं आहे, केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं, नोकऱ्या तर सोडाच, शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची। पण आमचं स्वप्न आहे या मराठी माणसाला उद्योजकही बनवू, त्याला नोकऱ्याही देऊ। एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही। घराघरामध्ये पाकिटं जातात, पैशाची पाकिटं, आणि हीच आता निवडणूक संपली आहे, नेमणुका सुरू झालेल्या आहेत। आणि आम्हाला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण मतदान करतोय म्हणजे आपलं सरकार निवडतोय, मला असं वाटतं की ही कदाचित शेवटची निवडणूक असेल। कारण याच्या पुढे आता देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही, राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही। कोण चालवेल देश, कोण चालवेल राज्य, आणि आपण बसा बोंबलत। त्या कल्याण डोंबिवलीमध्ये बाजार, गुलाबांचा बाजार असायचा ना, पूर्वी गुलाबांचा बाजार मांडलेला असायचा, तसा गुलाबांचा बाजार मांडला होता।
महाराष्ट्रामध्ये 66 ठिकाणी पैसे देऊन पैसे वाटून फॉर्म माघारी घ्यायला लावले. इथपर्यंत गेलात तुम्ही. विकले जातायत काय, एबी फॉर्म गिळतायत काय. त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा, आमच्या विद्यार्थी सेनेचा, तो तिथला शहर अध्यक्ष होता, त्याचा खून केला फॉर्म मागे घेण्यासाठी. म्हणून इथपर्यंत सरकार चाललंय. पोलीस हताश, कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे? शैलेश धात्रक, ते काय प्रभागात चारचा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक. किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल. या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली. 15 कोटी. आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत. दुसरा मुलगी सौ राजश्री नाईक, कितीची ऑफर झाली? 5 कोटी रुपयाची. 5 कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी आहे. हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त.